नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, इकडे दुपारचे वाजले 4. चहाचा टायमिंग, आमचा चहा चालू आहे. इकडे सासूबाईनंच कॉफी दिलेली आहे, बघू शकता. सासूबाई कॉफी घेत आहेत. आमच्या सासूबाईंचं कसं असतं, वाकेन पण मोडणार नाही, हो की नाही? नाही, मोडेन पण वाकणार नाही का, काय हो म्हण आहे ना ती. मोडेन पण वाकणार नाही का, वाकेन पण मोडणार नाही, काय म्हणतात त्याला? हां, वाकेन पण मोडणार नाही. अशातली गत आहे आमच्या सासूबाईंची. डायपर काही घालून घेत नाहीत. आज दुपारी पडल्या नाहीत, काय करावं. दुपारी टॉयलेटमध्ये पडल्या, तर मला कसं बसं आतमध्ये मी गेले, त्यांना उचललं. मलाच टेन्शन आलं होतं, कुठं लागून काय हार्टबीट मोडते का, तसं काही झालेलं नाही आहे. ते तब्येतीने चांगले असल्यामुळे त्यांचं काय मोडत नाही. पण आहे ना, आत त्यांचं कसं आहे, आतमध्ये 2 रॉड लावले होते त्यांना पकडण्यासाठी, पण ते पकडत नाही तिथे, आणि ते न पकडता उभं राहतात म्हणून तर तसं, आणि ऐकत नाहीत आपलं. आणि आज काय झालं, मग त्यांना आज डायपर घातलं. आज स्वतः म्हणलं डायपर घालूया, का तर असं पडल्यामुळे हातात पण फार कठीण असतं. सगळेच म्हातारे होणार आहेत, सगळ्यांना ह्यातून जावं लागणार आहे, ह्या स्टेपमधनं. तर चला, पहिला चहा घेऊया, मग पुन्हा गप्पा मारते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आज आहे बघा शनिवार. कालचा व्हिडिओ मी आता पूर्ण करते आज, कारण का काय झालेलं आहे, कालचा व्हिडिओ पूर्ण करणं राहून गेलेलं आहे. आता ही शेवटची पोळी बघा, छोटीशी अगदी एवढं भाजलेलं करते, आणि म्हटलं चला आता पूर्ण करावा कालचा व्हिडिओ. तर चला, इकडे माझ्या पोळ्या झाले, सकाळची वेळ आहे, टिफिन बनवायचं आहे. इकडे नाश्त्याची तयारी. तर बघा, कालचं राहिलेलं वरण, थोडी भाजी, हे मिक्स करून मी आता बनवणार आहे थालीपीठ नाश्ता. इकडं सासूबाईंची आंघोळ होऊन सासूबाई बसते तिथं पोथी वाचत, आणि इकडं आमचा नेहमीप्रमाणे सकाळी बातम्या. आणि इकडे बघा, मी घोसावळ ना धुवून ठेवलेलं आहे, त्याची भाजी बनवू म्हटलं घोसावळची. तर आता पुसून घेते घोसावळ धुतलेले. तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून भाजी बनवायची आहे. चला, म्हटलं भाजी चिरायच्या आधी धुवून पुसून घ्यावी आणि मग चिरावी. इकडे ही भाजी चिरून घेतलेली आहे, आणि कुकरमध्ये लगेच मी भाजी बनवते आहे. कुकरमध्ये कसं पटदिशी होऊन जाईल, अशा प्रकारे मी घोसावळचे काप केलेले आहेत. चला, इकडे पहिला भाजी बनवते. हे मुगाची डाळ घेतलेली आहे, मग नाश्ता. उन्हाळ्यात काय होतं माहिती आहे का, दुपारचं जेवण नकोच वाटतं, सकाळच काही ते खाल्लं जातं. त्याच्यामुळे म्हणजे चला पहिला भाजी पोळी पडदीची बनवून नाश्त्याची पण तयारी करायची मला. आणि ना मी ना अन्न वाया घालायचं नसतं. अगदी चला बाबा, उपास आहे माझा, खाऊ शकणार नाही, तर मग ते टाकून द्यायचं. कारण का आता महागाईचे दिवस आहेत. महिनाभर कष्ट करायचं आपण आणि वाया घालवायचं. हे बघा, कढीपत्ता आधी भाजीमध्ये घालायचं होतं, ते विसरून गेले मी. तेच सांगत होते, मोलाचे दिवस आहेत, आता सगळंच महाग झालं आहे, तेल महाग, सगळं महाग, तर वाया का घालवायचं. डाळी महाग आहे, कुठलीही डाळ असो, तुरीची असू दे, तर मुगाची असू दे, तर मसूरची असू दे, सगळे महाग झालेले आहेत. तर बघा, कशाला आपण वाया घालवायचं, म्हणून मोजकंच करते.
तरीसुद्धा त्यातनं काय बरेच राहतं. चला इकडं मी नाश्त्याची तयारी केली थालीपीठाची. मैत्रिणीनं तुम्ही असं करता का माझ्यासारखं, की अन्न म्हणजे वाया जाऊ नये म्हणून असं रात्रीची आमटी राहिलेली असेल किंवा वरण राहिलं असेल काय तर ते भाजी पातळ असं त्याचा कोंड्याचा मांडा करून वापरता का नाश्त्याला? तर चला इकडे मी छोटे छोटे बनवते थालीपीठ, दाखवते तुम्हाला मी. चला जरा आज थोडंसं ना वेगळ्या पद्धतीने थालीपीठ लावलं आहे. वेळ आहे म्हटलं चला निवांत असं छोटे छोटे वेगवेगळ्या पद्धतीने असे नाश्ते तयार केले की खावंसं पण खायला पण बरं वाटतं. आणि कोथिंबीर भरपूर घातलेली आहे, कांदा कोथिंबीर. तर चला या नाश्ता करायला मित्रमैत्रिणींनो. चला हे थालीपीठ होत आलेलं आहे, सासूबाईंना देते. आणि इकडे दुसरे लावलेले बघा, काहीतरी वेगळं, चव तीच पण शेप वेगळे अशा प्रकारचे थालीपीठ लावलेले. पण आज मी ह्याच्यामध्ये टाकलेले थोडं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, छान खमंग होतं. चला या नाश्ता करायला. चला इकडे रेडी झालेले आहेत थालीपीठ. मैत्रिणीनं तुम्ही पण असं काहीतरी वेगळं प्रकार करता का, जे दिसायला छान दिसतं आणि खायलाही मजा येते. हे बघा सासूबाईंचं झालं आहे नाश्ता होऊन, झोप झालेली आहे, बळबळ उठवलं आहे त्यांना. चला सरळ व्हा, थोडं सरळ. हां असं थोडं सरळ व्हायचं. चला पुढे. हे म्हणतात आई असे बघते की भोकाडी बिकाडी बसली आहे का कुठं भोकाडी बसली आहे का असं वाकून बघते म्हणे. बाथरूमला जाताना भोकाडी बसली का बघतात. आता सगळी कामं आवरली बघा. हेच आता सासूबाईंना जेवायला वाढायचं आहे, तर त्यांना झोपेतनं उठवलं. हां तुम्हाला काल मी म्हणत होते, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणत होते, म्हातारपण वाईट आहे, खूप वाईट आहे म्हातारपण. ते आता आमच्या सासूबाईंना आत्ता चला लाईट लावा, सरळ उभा राहा, सरळ पुढे पकडा, सरळ उभा राहा. काल तर घाबरून सोडलं होतं काल पण. चला तिकडे टाकायचा. हां तो हात पकडा तिकडं पहिला, अंग पुढे नका हे करू, तोंडावर पडताल. सासूबाईंच्या ह्या सगळ्या ह्याच्यावरनं ना ऐकून असं परिस्थितीवरनं असं वाटतं खरंच म्हातारपण खूप अवघड आहे. काल मला म्हणतात सासूबाई, शुद्धा तू करते सगळं एवढं, मला तुला काही तर बक्षीस मिळेल. मी म्हटलं काय बक्षीस मिळणार आहे पण आपलं कसं व्हायचं ह्याच्यावरनं टेन्शन येतं. आणि सगळ्यांनाच ह्या ह्याच्यातनं फेसमधनं जावंच लागतं. सगळे म्हातारे होणारच आहेत. तर बघा पण अवघड असतं हे म्हातारपण. म्हणजे लहान मुलांसारखंच असतं. लहान मुलांना कसं आपण समजावून सांगून त्यांच्या मागे मागे लागून जसं करून घेतो ना, तसंच हे म्हातारे माणसांकडनं करून घ्यावं लागतं. चला असो, तर सासूबाईकडे लक्ष देते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.